नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे: विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. तर समजलेच असेल तुम्ही. तर ही आपले संकटनाशन गणपती स्तोत्र आहे. तर अगदी ही गणपती बाप्पाची साधी सोपी अशी सेवा उपाय आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, विघ्नहर्ता आहे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट अडथळे तेव्हा येत असतात, तेव्हा आपण गणपती बाप्पाच्या अशा प्रकारच्या सेवा केल्यामुळे ते दूर होण्यास मदत होते. बघा, आपण ज्या वेळेस कोणतीही देवी देवतांची सेवा करत असतो, तर त्यावेळी असं नाही की आता आपल्यावर कोणतेच संकट येणार नाही किंवा कोणते अडथळे आपल्याला येणार नाही, असं नाहीये. पण अशा प्रकारे सेवा केल्यामुळे काय होते ना, आपल्या त्यांच्या अवतीभोवती त्यांचे सुरक्षा कवच तयार होते आणि आपल्यामध्ये जो सद्बुद्धी आणि विवेक येतो, की ज्या वेळेस कोणतेही आपल्यावर अडचणी येत असतात, तर अशा प्रकारे मार्ग त्यामधून निघण्यामध्ये आपला विवेक आणि सद्बुद्धी जागृत होते आणि आपण सहजपणे त्यामधून मार्ग काढू शकतो. खूप वेळेस आपण खूप मेहनत करतो, पण त्यामध्ये कामामध्ये आपल्याला यश भेटतच नाही. तर अशा प्रकारच्या सेवा केल्यामुळे आपले सर्व कार्य सिद्धीत जातात. एक प्रकारचे पुशबॅक आपल्याला त्या देवी देवतांची भेटत असते. तर चला आपण जाणून घेऊया ते आपल्याला करायचे कसे आहे. आपल्याला त्यासाठी एक वही घ्यायची आहे आणि एक लाल पेन घ्यायचा आहे. पेन हा आपला लालच असू द्या आणि त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची जी 12 नावे आहे ती रोज लिहायची आहे. तर बघा, पहिले नाव ओम वक्रतुंडाय नमः, दुसरे ओम एकदंताय नमः, तिसरा ओम कृष्ण पिंगाक्षाय नमः, चौथे ओम गजवक्राय नमः, पाचवे ओम लंबोदराय नमः, सहावे ओम विकटाय नमः, सातवे ओम विघ्नराजाय नमः, आठवे ओम धूम्रवर्णे नमः, नववे ओम भालचंद्राय नमः, दहावे ओम विनायकाय नमः आणि 11वे ओम गणपतये नमः, 12वे ओम गजाननाय नमः. अशा प्रकारे ही 12 नावे आपल्याला रोज 8 वेळेस लिहायची आहे. अशा प्रकारे तुमची कोणती एखादी इच्छापूर्तीसाठी जर करत असाल, तर त्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकतात. हे तुम्हाला कमीत कमी 6 महिने आणि 1 वर्ष जर कराल तर खूपच चांगलं आहे. तुमचे सर्व कार्य सिद्धीत जातील. तर हे आपल्याला जर तुम्ही कुठे बाहेरगावी देखील जाणार असाल, तर ते तिथं देखील तुम्हाला वही आणि पेन सोबत ठेवायचं आहे आणि ते त्या दिवशी लिहायचे आहे. जर तुम्हाला सोबत घेऊन जायला नसेल जमत, तर तुम्ही ज्या वेळेस जाणार असाल त्याच्या आधीच आपण किती दिवस जाणार आहोत, तर तेवढ्या दिवसांचे जे आपण आपली ही सेवा आहे ते तेवढ्या दिवसांची लिहून जायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा अगदी कंटिन्यू चालू ठेवायची आहे. त्यामध्ये अगदी खंड पडता कामा नये. आणि हे सगळं लिहून झाल्यावर तुम्हाला हे तुम्ही एखाद्या म्हणजे ब्राह्मणाला देखील दान देऊ शकतात. गणपती स्तोत्रामध्ये देखील दिलं आहे, अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वः गणेशस्य प्रसादतः. जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला हे लिहून दान केले, तर तुमच्या जीवनामध्ये अगदी खूप खूप सगळे कार्य सिद्धीत जातील. आणि नाही तर मग तुम्ही वाहत्या पाण्यात देखील हे प्रवाहित करू शकतात किंवा एखाद्या तुमच्या घराचे बांधकाम होत असेल, जमिनीमध्ये देखील ते तुम्ही गाडून ठेवू शकतात. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्हाला कोणत्याही चतुर्थीपासून किंवा एखाद्या बुधवारपासून देखील तुम्ही करू शकतात. आणि अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या अशा लाईक, सबस्क्राईब केल्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणा भेटत असते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटला श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.